दरम्यान मुंबईतून एक मोठी धक्कादायक बातमी. मेडिकलमध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली विद्यार्थ्यांसह पालकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार सध्या उघडकीस आलाय. पवई पोलीस ठाण्यात एडव्हिओ नीट काउन्सिलिंग या कन्सल्टन्सी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणात आतापर्यंत 3 तक्रारदार पुढे आले असून त्यांची 18 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचं समोर आलंय. धक्कादायक बाब म्हणजे देशभरात तब्बल 104 जणांना गंडा घालून 10 कोटींहून अधिक रक्कम उकळल्याचं समोर आलंय. ही कन्सल्टन्सी नीट परीक्षेत कमी मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांना नामांकित मेडिकल कॉलेजमध्ये सीट मिळवून देण्याचं आमिष दाखवत होती. काउन्सिलिंगच्या नावाखाली मोठ्या रकमा उकळल्या जात होत्या. त्यानंतर विद्यार्थ्यांना बनावट अलॉटमेंट लेटर देण्यात आलं होतं. मात्र विद्यार्थी प्रत्यक्ष कॉलेजमध्ये पोहोचल्यानंतर हा सगळा प्रकार बनावट असल्याचं उघड झालंय. या प्रकरणी मुख्य आरोपीला हैदराबादमधून अटक करण्यात आली आहे. दरम्यान तक्रारदारांसोबत संवाद साधलाय प्रतिनिधी संकेत वरक यांनी. 11 लाख घेऊन गेलात कॅश, त्याचं पुढे काय झालं? म्हणजे 2 गोष्टी होऊ शकतात. एक, ती फीस त्यांनी भरली नाही भरली, किंवा त्यांनी तुम्हाला आधी जर फीस भरलेली आहे, ऑलरेडी मी कॉलेजला फीस भरलेली आहे, मला पैसे द्या, असं काय घडलं होतं का? हां, असंच त्यांनी बोललं. आम्हाला अलॉटमेंट लेटर दिला, फेक अलॉटमेंट लेटर. त्याच्यावर सगळे मेन्शन आहेत, एवढे मी फीस भरली आहे तिकडे. म्हणजे तुम्हाला सांगितलं की मी आधी फीस भरलेली 11 लाख, तुम्ही मला कॅश द्या. हां, कॅश द्या. तर मला सांगा आता तुम्ही की नीटमध्ये जेव्हा मार्क पडतात तर किती मार्क पडले होते आणि तुम्ही प्रायव्हेट कॉलेजेसकडे का गेलात? म्हणजे आमचे मार्क्स कमी होते म्हणून मी प्रायव्हेटसाठी हे केलेला. किती होते मार्क? माझ्या भावाचा 125 होता. जस्ट त्यांनी क्वालिफाय केला होता OBCसाठी, ते ऑल ओव्हर इंडियासाठी त्यांनी क्वालिफाय केलं. ते एलिजिबल होता म्हणून आम्ही पुढची प्रोसेस केली. हे लोक भेटले आणि हे लोकांनी असं केलं आमच्याबरोबर. अच्छा, मग मला सांगा आता की या संपूर्ण प्रकरणामध्ये गुन्हा कधी तुम्ही दाखल केलेला आहे, कुठे दाखल केला आहे? पवई पोलीस स्टेशनला आम्ही गुन्हा दाखल केला, FIR झाला आहे. पण अजून ते लोक बोलत आहे की आता इन्व्हेस्टिगेशनमध्ये आहेत. जवळपास 10 दिवस झाला FIR करून. इंस्टाग्राम पेजेस के थ्रू हम जब कमेंट किया और मैंने अपना नंबर पेश किया था, तो अभी बहुत सारे जो मतलब जो नीट काउंसलिंग जो उनका है इंस्टाग्राम पेज, वहाँ पर मैंने उस पर सारा कमेंट किया था कि फेक करते हैं ये सब. तो और भी बहुत सारे स्टूडेंट आए मेरे पास फेक करने के लिए. तो उसके बाद हम लोगों ने एक व्हाट्सएप ग्रुप बनाया 10-15 जन का. तो फिर मैं उनकी एक लेडीज़ थी जो उनकी एम्प्लॉय थी, उससे हम लोग कांटेक्ट में आए. उससे कांटेक्ट करके हम लोग ने उससे बहुत रिक्वेस्ट किया. तो उसने हम लोग को एक 100 पेरेंट्स का लिस्ट दिया. उसने बोला कि ये सारे पेरेंट्स के साथ इन लोगों ने इतना पैसा लिया है. 100 लोगों